दरम्यान क्रिकेटचा संघर्ष. 12th मॅन आपणास विनंती आहे, परंतु पहिला बॉल चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात, एकीकडे शरद मुंदाटे तर दुसरीकडे रत्नदीप लोंगले. आणि शरद मुंदाटेच्या पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर मनीषला लगावलाय जोरदार फटका. चौकार आला शरद मुंदाटेच्या बॅटमधून. अप्लातून बॅटिंग लाईनला सुरुवात केली. पहिला बॉल चौकाराने सुरुवात. एक दैदिप्यमान कामगिरी सध्या शरद मुंदाटेच्या बाबतीत पाहायला मिळते. श्रीपती बाबा उमराली आणि त्याच्या विरोधात आपण पाहतो रॉयल रायगड कडाव. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. चांगला बॉल यावेळी मनीष मात्र लेंथ आणि लाईन मध्ये मजबूत पकड करताना दिसून येत आहेत. कारण एकीकडे जर पाहायला गेला ना, ज्या क्वालिटीने खेळाडू ओळखला जातो ती क्वालिटी मैदानावरती येणं अपेक्षित असतं. कधी कधी अशा खेळाडूंकडून झेल सुटल्यानंतर आपण म्हणतो की ही अपेक्षा नाहीये, परंतु हा क्रिकेटचा गेम आहे आणि याच्यामध्ये बरंच काही घडू शकतो. इथे मात्र फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती येतोय तो मात्र शरदच्या बॅटमधून दर्जेदार आणखी एक चौकार. सध्या राहुल पाटील यांच्या नावाची चर्चा जरूर आहे, परंतु आता मैदानात चर्चा एकच आहे शरद मुंदाटेची. कारण 3 बॉल मध्ये 2 चौकार जरूर त्याच्या बॅटिंग मधून आलेत. सामन्यातली कलाटणी जरूर पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फटका जरूर केला गेला, परंतु एकेरी धाव होईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र अतिगाई अभि चिंडकोले येत आहेत आणि यावेळी मात्र ही दुसरी धाव रोखण्याचा प्रयत्न जरूर त्यांच्याकडून झाला, यशस्वी सुद्धा झालेत. दरम्यान एका धावेच्या मदतीने 4 बॉलचा तरार संपलाय. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्थातच सध्या आपण पाहतोय खरं म्हणायला गेलं तर एक न्यू जर्सी मध्ये रॉयल रायगड कडाव ही टीम आपल्याला आज मैदानात पाहायला मिळते. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय रत्नदीपच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार चौकार. स्ट्राईक रोटेट झाला. जे काम शरद मुंदाटे मैदानात करत होता तेच कार्य आता रत्नदीप लोंगले मैदानात करताना दिसून येत आहेत. रॅलिंगच्या आतमध्ये जे काही प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती की आपण रॅलिंगच्या बाहेर व्हायचंय. रॅलिंगच्या आतमध्ये जे काही प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे. दामतकर बहुतेक आपणच आहात, विनंती आहे जरा मागे या, कारण त्याचा त्रास आपल्यालाच होईल. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. चांगला बॉल यावेळी राईट हँड ब्लॉकर फेकला आहे, परंतु यावेळी पाहूया एक धाव तर कंप्लीट झाले. पंचांचा षटक संपल्याचा निर्वाळा येतोय आणि यावेळी मात्र 22च्या स्वरूपात ही धाव पाहायला मिळाली. या पहिल्या षटकाच्या अंती धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापर्यंत 14 आकड्यावरती. 3 चौकार, एक चौकार रत्नदीप लोंगलेच्या बॅटमधून तर 2 चौकार शरद मुंदाटेच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्याच्यानंतर एकेरी स्वरूपातली एक धाव धावफलकावरती आली आणि एक 22च्या स्वरूपातली एक धाव. अर्थातच आपण पाहतोय आमचे नवनाथ सर फार चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून आहे. एकीकडे टेक्निकल टीमचे आमचे आकाश आमच्या समेत जोडले गेलेत. त्या समेत जर पाहायला गेलं तर आमचे डीजे मास्टर साहिल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एकीकडे अगोदरची मॅच साहिल खऱ्या अर्थाने कबीर अत्तर यांनी तुम्हाला फार त्रास दिला, कारण त्यांचं एकच वाक्य होतं ठोक डीजे. कारण ही जे वाक्य आहे ना, खरं म्हणायला गेलं तर तुषारजी धुमाल यांच्या हव्याचा फार परफेक्ट मॅच होता आणि कबीर अत्तरनी तर या मॅच मध्ये ठोक डीजे करून टाकलं. डीजेला त्यांनी ठोकलं आणि त्याच्यानंतर मॅच कडे आपण जरूर जाऊया. यावेळी मात्र पहिलं षटक संपलंय 13 धावा धावफलकावरती. सांघिक खोड्याचा दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. कडाव एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखला जातोय तो कौशल गुराव. कडाव संघाची एक्सप्रेस सध्या मैदानावरती. आज मात्र रॉयल रायगड कडाव या नावाने जरूर मैदानात उतरलेत. राईट आर्म राउंड द विकेट. जरूर प्रयत्न केला जातोय, परंतु इथे मात्र पंचांना सुद्धा थांबवलं. त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात होतीये. दामद चषक 2024 पर्व दुसरं डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा हा बोलबाला सध्या मैदानावरती चालू आहे. जसजशी रात्र होत जाईल तस तसं मैदान सुद्धा तितकंच तप्त होईल. थंडीचं वातावरण जरूर आहे, परंतु या मैदानात मात्र वातावरण तप्त पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक यावेळी
फार चांगली ऍक्शन रत्नदीपच्या या बॅटमधून पाहायला मिळाली. अफलातून बॉडी लँग्वेज सांगत होती आणि हा फटका इतका ताकदवार होता की कॉन्फिडन्स काय होता रत्नदीपचा की जिथे मात्र आलाय षटकार. केला जातोय. अर्थातच रॉयल रायगड हॉटेलचे मालक नाना यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या नाना आपण अर्थातच एक प्रसिद्धीचा झोत असतो आणि त्याच्यातच नानांनी रॉयल रायगड कडाव टीमला मैदानात पॅक केलाय आणि मी मगाशीच म्हटलं की आज या नावाने कडाव टीम खेळताना जरूर दिसेल. चांगला स्ट्रोक यावेळी रत्नदीपच्या बॅटमधून आणि यावेळी मात्र या फिल्डरचं मी जरूर कौतुक करेल. व्हॉट अ कॅच. कारण इथे म्हणावं लागेल ह्याला तर क्रिकेट म्हटलं जातं मित्रांनो आणि याच क्रिकेटसाठी आपण आज या मैदानावरती पाहायला मिळतोय. अर्थातच आपल्यातून ज्याने कॅच टिपली विक्रांत. फार चांगली झेल या ठिकाणी. कारण तुम्ही कोणाची कॅच टिपले हे फार महत्वपूर्ण आहे. कारण झेल सुद्धा अशा पद्धती टिपला आहे की जिथे असं बऱ्याच जणांना वाटलं होतं की आता झेल मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल, परंतु शरीराचा इतका अट्रॅक्शन वापर आज त्यांनी मैदानात केला आणि त्याच्यानंतर मात्र रत्नदीप लोंगलेच्या पारीचा अंत पाहायला मिळाला. संपला रत्नदीपचा केला मैदानावरचा या मॅचवरचा. अर्थातच आता मात्र कौतुक करावं लागेल विक्रांतचं. गोलंदाजाने गोलंदाजी जरूर केली परंतु त्याच्यानंतर इतके एफर्ट मैदानात वापरले ते मात्र विक्रांतने. कमांड डीजे. यालाच तर क्रिकेट म्हटलं गेलं परंतु यावेळी अनबिलिव्हेबल कॅच होती खरोखर. कारण इथे बऱ्याच जणांना वाटलं होतं की सहजरित्या बॉल सीमारेखा पार होईल परंतु घडला फेकला. शरीराचा इतका चांगला वापर विक्रांतने मैदानावर केलाय. अफलातून चांगला फटका टॅप करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र निवाटर मैदानात दाखल झाले. आपण पाहतोय साहिल लोंगले. अर्थातच एक चांगली बॅटिंग लाईन ऑलराऊंडरचा परफॉर्मन्स आतापर्यंत जर पाहायला गेलं तर गेल्या 2 ते 3 वर्षांचा त्यांचा प्रवास फार उत्तुंग आहे आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आज साहिल मैदानात खेळताना दिसून येतात. अर्थातच आपण पाहतोय बरीचशी मागची मला वाटते जवळजवळ रत्नागिरी गोवा टीप त्यांची झालेली आहे. अर्थातच आपण पाहतोय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आता मात्र हे नेतृत्व सध्या श्रीपती बाबा उमरेली टीमसाठी झुंज देताना दिसतंय. वंडाऊनच्या विकेटवरती मैदानात दाखल झालेत. गोलंदाज कौशल पुन्हा एकदा तयार. चांगला फटका अकलेचा बुद्धीचा वापर आणि यावेळी प्रयत्न केला गेला परंतु इथे बॉल जाईल सीमारेखा बाहेर. येतोय तो मात्र हा शरदच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार चौकार. पहा क्रिकेट काय सांगून देतोय. पहिल्या बॉलवरती कौशल गुरवला षटकार खाल्लाय. त्याच्यानंतर कौशल गुरवच्या दुसऱ्या बॉलवरती विक्रांत थ्रू झेल टिपला गेला. रत्नदीप लोंगलेला परतवलाय आणि त्याच्यानंतर मात्र एकेरी धाव आली. स्ट्राईक रोटेट झालं साहिलच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर शरद बुंदाडे स्ट्राईक वरती आलेत. अफलातून बॅटिंग लाईन चालू आहे आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर एक चांगली रणनीती मैदान दाखली गेली आहे. चांगला फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझनकडे चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. एक धाव कंप्लीट होईल एका धावेच्या मदतीने. या ठिकाणी 5 बॉलचा तरार समाप्ती पथावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली अद्यापपर्यंत 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑफ स्कोअरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. क्रिकेटचं मायाजाल सध्या मैदानावरती मित्रांनो आपण पाहतोय. दामद चषक 2024. चांगला बॉल यावेळी मात्र सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी डॉट आलाय. 2 षटकांचा वाजवी केला या ठिकाणी समाप्ती पथावरती येतोय आणि 2 षटकांच्या अंती 13च्या सरीने या धावा जरूर कुठल्या गेल्यात. आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कमांड डीजे.
दरम्यान आपण पाहतोय जाबीरभाई नजे यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. जाबीरभाई नजे लाल कलरची सेंट्रो गाडी आहे, ती मध्ये पार्किंगच्या अगदी मधोमध आहे रस्त्यावरती. विनंती आहे ती व्यवस्थितरित्या पार्क करा. रेड कलरची सेंट्रो गाडी, विनंती आहे कोणाची असेल त्यांनी व्यवस्थितरित्या पार्क करायचे. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईट कॉल. पंचांचा इशारा वाईट. वाईटच्या माराने यावेळी मात्र एक बोनस धाव फलकावरती जरूर पाहायला मिळेल. चांगला बॉल, यावेळी मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. दरम्यान आपण पाहतोय दामत बडवाल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच जाबीरभाई नजे यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे. बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमारेखा पार यावेळी आपण पाहतोय. दरम्यान आपण पाहतोय मंचावरती ज्यांची वर्णी लागलंय अर्थातच दामत बडवाल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच जाबीरभाई नजे यांचं आगमन झालंय. मनापासून आपलं या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. दामत चषक 2024 मध्ये चौकार आलाय. जितूने या धावत संख्येला थांबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न जरूर केला होता. नीतू माली, पुलर लेन आणि पुलर लेनचा वापर मात्र फलंदाजाकडून आता चुकीचा पाहायला मिळाला. शरद आपण पाहतोय ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो, संधी निर्माण केली होती ती नीतू मालीने मैदानात. आजही ती ट्रॉफी कोण विसरणार. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ज्या नीतू मालीने 2 धावा करून दिल्या नव्हत्या, तो गोलंदाज सध्या दामतच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, इथे मात्र परतावा लागेल. फलीची कडा घेऊन सरळ बॉल कीपरच्या हातात पाहायला मिळालाय. शरद गुंदाटेच्या पारीचा अंत. दुसऱ्या विकेटचं पतन. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. कमांड इज येस, थँक्यू डीजे. ज्याची क्रेज असते ना तशी गाणी निघतात. खरं म्हणायला गेलं तर पहिले आपण पाहिलं होतं रेतीवाले काय, त्याच्यानंतर क्रिकेटवाले काय, नंतर चकडेवाले काय, आता बरंच काही आहे. जशी क्रेज निर्माण होईल तशी डिमांड वाढत चालली आहे. सगळ्या मॅचकडे या ठिकाणी आपण पाहतोय हर्षल लंगळे आता मात्र न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नीतू माळी. चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय आणि इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्याच्या चपलाने सैलने धावला कंप्लीट केलाय. परंतु एकीकडे जर पाहायला गेलं तर आता हर्षलवरती फार मोठी जबाबदारी आहे. शरद गुंदाटेच्या पारीचा अंत. यावेळी श्रीपती बाबा उमरोलीला थोडा दुःखद झटका देऊन गेलाय, परंतु यावेळी मात्र त्या झटक्यातून सावरावं लागेल आणि त्याच्यासाठी हर्षदची वर्णी जरूर मैदानात लागली आहे. कारण समोर रॉयल रायगड कडाव टीम सुद्धा पाहायला मिळते. नीतू मालीचा नेक्स्ट बॉल राईट आर्म राउंड द विकेट. पुलर लाईन आपण पाहतोय पुन्हा एकदा तीच चुकी मैदानात होत होती, परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर इथे मात्र येतोय 21 धावेचा फटका. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईपर्यंत. चला जाऊया आपण या ठिकाणी नक्कीच पंचांकडून थर्ड अंपायरचा कॉल आलाय. आमच्या टेक्निकल टीमकडे थर्ड अंपायरकडे जाऊया. बॉलची चाचपणी होईल.
येस फॉर डिलिव्हरी. तीन षटकांचं वाजवी केलं या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावफलकावरती 34 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 14 आल्या. त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर द्वितीय षटकात 12 धावा आल्या होत्या. परंतु एकीकडे जर पाहायला गेलं तर नितू माळीच्या गोलंदाजीवरती फार मोठी कमतरता धावसंख्येची पाहायला मिळाली. एक इकॉनॉमिकल स्पेस जरूर मैदानात त्याने हाताळलं आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर या स्पेलवरती आपण पाहतोय अवघ्या 8 धावा त्याने खर्च केल्यात. एका विकेटचं नुकसान झालंय. परंतु यावेळी शेवटचं षटक आहे. 4 षटकांचा मर्यादित सामना. शॉर्ट टर्म क्रिकेट जरूर आपण अनुभवत आहे. परंतु या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 4 षटकांमध्ये एखाद्या बॅटरला विकेट पडल्याच्या नंतर सेट होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परंतु यावेळी आता हे 6 बॉल फार महत्त्वपूर्ण असतील. कारण इथे श्रीपती बाबा उमरेली संघाच्या धावसंख्येला उंची गाठायची आहे. ती गाठली जाणार का आणि त्याच्यानंतर ही उंची रोखायची आहे. ती रॉयल रायगड कडाव टीम रोखणार का या प्रश्नाचं उत्तर मात्र जरूर या 6 बॉलमध्ये आपण घेऊया. चौथा षटक घेऊन आलाय गोलंदाज विक्रांत. गोलंदाजी मार्क वरती ज्याने एक अट्रॅक्शन वाला झेल मैदानात टिपला होता. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र डीपेक्षा रिझनचा फटका. बॉल जाईल सीमारेखा पार. येतो तो दैत्याचा मान चौकार. दरम्यान चौकाराला एक आशेची धावसंख्येची किरणे या मैदानात जरूर जागृत होत आहेत. चांगला बॉल राईट हँड ब्लॉकल पाहायला मिळतो यावेळी. हातीघाई आणि इथे मात्र संकटात जाई. फलंदाजाला जरूर परतावं लागेल. तर ही नावं जी आहेत फार जुनाट पाहायला मिळतात. म्हणजे ज्यावेळी शेतकरी जी शेती करायचं आणि ती नांगराला जी बैल जोडी असायची ना त्यांना ढवल्या पवल्या ही नावं जरूर होती. परंतु आता त्या नावांच्यात सुद्धा बदल पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहताय सिंगम असतील, मथुर असतील, बकासूर असतील, बरीचशी नावं आजकाल बैल मालकांनी बैलांना दिलेली आहेत. आणि का नाही द्यावी कारण त्या पद्धतीच्या शर्यती सुद्धा त्यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. तुफानी दरम्यान जाऊया राईट हँड राऊंड द विकेट. चांगला बॉल यावेळी पुन्हा एकदा राईट हँड ब्लॉकल. अफलातून गोलंदाजी चालू आहे. विक्रांत कुंभारकर अर्थातच एक चांगली गोलंदाजी. शिवशक्ती कडाव संघाचा या वर्षीचा प्रयोग फार यशस्वी झाला मी तर म्हणेल. नवनवीन चांगला बॉल. मी म्हटलं की नवीन खेळाडूंना संधी देणं आणि इथे पंचांचा इशारा. इट इज वाईट कॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. एक बोनस धावफलकावरती जरूर लागला गेलाय. काय गोलंदाजी झाली ती विक्रांतची आज संघासाठी मी तर म्हणेल फार लाभदायक आहे. कारण रत्नदीप लोंगलेचा झेल जो टिपला ना त्याने सामन्याला युटर्न केला.
धावसंख्या जाऊन पोहोचले ते 39 आकड्यावरती. या षटकातले काही बॉलचा केला शिल्लक आहे. इनिंग ब्रेक होण्यासाठी अजूनही 2 बॉलची समाप्ती बाकी आहे. विक्रांतचा नेक्स्ट बॉल. यावेळी परतावं लागतं बॅटरला. साहिल लोंगलेला त्याने मला वाटतं आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं. बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी हवेत. अल्पेश 11 लवजी आणि अहमद 11 मोहाचीवाडी. गणेश गारे बॅटर मैदानात दाखल झालेत. इथे काय घडलं यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल बॅटरला. शेवटचा बॉल होता. इशारा तर करा सर ना. काय केलं आउट याचा. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 40 धावा संख्येचं लक्ष आहे रॉयल रायगड कडाव टीमला. प्रति षटक 10च्या सरासरीने धावा कुटाव्या लागणार आहेत. पुढची सुद्धा एक बिग फाईट जरूर आपल्या भेटीला येणार आहे. अल्पेश 11 लवजी आणि त्याच्या विरोधात अहमद 11 मोहाचीवाडी या दोन संघादरम्यान संघर्ष जरूर आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मात्र सेकंड इनिंगचा संघर्ष जरूर येईल. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरच्या सुमोर अशा
मुलुंडवरून श्रेयस इंदुलकर आपल्याला पाहायला मिळतील. फार मोठमोठे क्रिकेटपट्टू आज या मैदानावरती उद्याच्या रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जाऊया मॅच कडे. यावेळी मात्र 40 धावा संख्येचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानात कल्पेश सालुंके आणि त्याच्याबरोबर कौशल गुराव. तर एकीकडे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षल लंगले. पहिला बॉल. सामन्यातलं समीकरण पाहूया काय घडतंय. लवजी टीम टॉस जिंकले आणि फिल्डिंग स्वीकारले. चांगला स्ट्रोक कल्पेश सालुंके ज्या नावाने ओळखला जातोय तसा फटका यावेळी जरूर आलाय. डिपेक्षा रिजनचा हा चौकार कल्पेश सालुंकेच्या बॅटमधून टोक डिझे. डीजे मास्टर तुमचं कौतुक करावं लागेल. एकीकडे शर्यतींच्या मैदानात त्या बैलाचं नाव आहे सरपंच तुफान धावतोय. परंतु यावेळी दामत पडवल ग्रामपंचायतीचे विद्यमान कार्यसम्राट सरपंच आपल्याला पाहायला मिळतात. जाबीरबाई नजे यांच्या शुभ हस्ते नुकताच टॉस झालाय. मंचावरती ते उपस्थित आहेत. वाट पाहतायत ते मात्र अहमद 11 मोहम्मदची आणि नेरल आणि त्याच्या विरोधात लवजी टीम या सामन्याची बक्षिसांची कैरात तर त्यांच्याकडून जरूर होईल. आणि यावेळी मात्र या सामन्याकडे जरूर आपण वळूया. पहिल्याच बॉलवरती हर्षलला लगावलाय चौकार डिपेक्षा रिजनचा. आणि या चौकाराने मात्र एक चांगली सुरुवात जशी सुरुवात केली होती मैदानात ती मात्र शरद गुंदाटेने ती सुरुवात या मैदानात कल्पेश सालुंकेच्या बॅटमधून पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डिपेक्षा रिजनकडे तोच फटका. ज्या पद्धतीतली गोलंदाजी आपण म्हणतो ना की एक चुकी जरूर होते. मी नेहमी म्हणतो मगाशी सुद्धा मी शैलेश राणेंचं नाव घेतलं हर्षल लंगले. परंतु यावेळी तर मी म्हणेल की समोर एक ढाण्या वाघ आहे कल्पेश सालुंके आणि त्याच्यानंतर त्याला कशा प्रकारे गोलंदाजी करायची हा प्रश्न जरूर तुमच्या मनात असेल. परंतु त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 बॉल तसेच फेकले आणि त्याच पद्धतीचे कल्पेश सालुंकेने डिपेक्षा रिजनला फटके घेतलेत. थोड्याशा फरकाने अंशाने मात्र ते पाहायला मिळाले. परंतु इथे 2 बॅक टू बॅक चौकार आलेत. धावसंख्या 8 आकड्यावरती पाहतोय. गोलंदाज तयार. चांगला फटका यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर आणि फाईनच्या मधून एक रणमशीनचं कार्य करणारा हा फटकेबाज कल्पेश सालुंके जरूर पाहायला मिळतोय. सिक्सर आलाय. टोक डिझे. या दरम्यान आपण पाहतो मिजाब बोबोरे गोरेगाववरून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. जबरदस्त फिल्डिंग. खरं म्हणायला गेलं तर डॅनी लंगलेंच्या माध्यमातून मैदानावरती एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकेरी हाताचा वापर करत मात्र या बॉलला त्याने जरूर अडवलाय आणि इथे मात्र चांगलं कौतुक करावं लागेल. कारण एकीकडे आपण पाहतोय ना की हा बॉल जर थोड्याशा अंश हातातून निसटला असता तर पुन्हा एकदा एक चौकार जरूर कल्पेशच्या खात्यावरती जोडला गेला असतो. परंतु इथे एकेरी स्वरूपात धावली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ते आतापर्यंत 15 आकड्यावरती 40 धावा संख्येचा पाठलाग करत असताना मांडंडरी पॉवरप्लेचं षटक आता मात्र श्रीपती बाबा उमरेली टीमसाठी महागात ठरत आहे. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र फार चांगली बॅटिंग लाईन. इथे कुशल गुरेच्या बॅटमधून दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फटका दैदिप्यमान होता. अट्रॅक्शन भरा. कारण ज्या पद्धतीची बॅट भिरकावली ना
कौशल गुरावने त्या पद्धतीत देखणा जरूर फटका होता आणि त्याच्यावरती आलाय षटकार. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक जो कोणी बॅटर ठोकेल आदरणीय जयवंतदादा शिंगे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाईल. क्या बात आहे. आमच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवली जाते. कबीर अत्तारी आमचे सुज्ञ आहेत. चांगला फटका टॅप करून केले परंतु यावेळी मात्र एक धाव जरूर येईल. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत या धावेला शांतमयरित्या पूर्ण केलाय. एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती पथावरती आलाय. 2 चौकार 2 षटकार आणि 2 बॉलवरती एकेरी धावा अशा 22 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. कमांड डीजे. बावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हर्षल लंगलेची गोलंदाजी. अर्ध लक्षाच्या पुढे धावसंख्या आपण पाहतोय मैदानात रॉयल रायगड कडाव टीमची. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे फलीची कडा घेऊन बॉल निघून चालला होता. तर आपण पाहतोय दामद बोडवळ ग्रामपंचायतीचे विद्यमान कार्यसम्राट सरपंच जावीरभाई नझे यांच्याकडून कौशलसाठी सुवर्ण संधी असेल. लगातार 30 षटकाराला 1000चं पारितोषिक असेल. आमचे जयवंतदादा यांच्याकडून जयवंतदादाकडून 500 हॅट्रिकला असतील. चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. अलंग कार्पेट केले गेले. अक्षय चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली ते अद्यापर्यंत 25 या आकड्यावरती. नवनाथ सर आम्हाला माहिती जरूर पुरवत आहेत. यावेळी जर पाहायला गेलं ना संदीप सर एकीकडे आपण पाहतोय फटाक्यांच्या आतिषबाजी बक्षिसांची सुरुवात मात्र नक्कीच मैदानावरती केली गेली आहे परंतु आता संधी आहे. कौशल गुरव असू द्या त्याच्यानंतर कल्पेश सालुंके असू द्या पारितोषिकाची पर्वणी जरूर मैदानावरती आहे. लक्षाच्या समीप जाण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. अर्ध लक्षाच्या पुढे यावेळी जाऊन पोहोचलाय रॉयल रायगड कडाव टीम. चांगला बॉल यावेळी हेलिकॉप्टर उडवायला गेले होते परंतु इथे मात्र राईट हँड ब्लॉकर ज्या गोलंदाजीसाठी साहिल लोंगले ओळखला जातोय. आज थोडासा बदल मैदानात जरूर पाहायला मिळाला. हर्षल लोंगलेकडे पहिली गोलंदाजी आली त्याच्यानंतर साहिलच्या हातात हे दुसरं षटक आपण पाहतोय. या दरम्यान आमचे मित्र तौसिक भाई आणि जिशान पार्टी यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. नेक्स्ट बॉल राईट हँड राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक हवाई सफर आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईल. असं म्हटलं जातं ना की नशीब तुमचं दार एकदाच ठोकतं आणि त्यावेळी मात्र या नशिबाची साथ कर्तृत्वाने यावेळी मात्र उमरली टीमला घेता आली नाहीये. दोघांच्या मध्ये हा बॉल जरूर ड्रॉप झाला. जरूर संदीप आपण पाहतो जयवंत सिंग यांच्याकडून पारितोषिक येतोय. आपण पाहतो चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक 500 रुपये तर विकेट हॅट्रिकलाही 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि जाबीरभाई नजे आमचे सरपंच साहेब यांच्याकडून कौशलसाठी षटकार हॅट्रिकला 1000चं पारितोषिक आहे. दरम्यान 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 40 धावा संख्येचं टार्गेट असताना अगदी बॉल पुढ्यात आला. क्षेत्ररक्षक डॅनी तैनात आहे. कोणती धाव धावफलकावरती आता मात्र या बॉलवर येणार नाही. संयमी क्रिकेट अर्थातच आपण म्हणतो ना संदीप गायकवाड व्यावहारिक जीवनात सुद्धा असाच प्रकार पाहिजे. शांतता संयम आणि नंतर करेक्ट कार्यक्रम. यावेळी आउटसाइड द लेग स्टंप. इट इज अंपायर कॉल वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर लागलाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ओव्हर नंबर 2.
परिवर्तन जरूर घडवलंय. इथे चांगला फटका आहे, हलक्याशा हाताने स्टिअर केलाय. डीप एक्स्ट्राचा खेळाडू चेंडू खाली येईपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्याप पर्यंत 29 आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. सध्या आपण पाहतोय मगाशी सुद्धा एक सामना जरूर आपण अनुभवला, चिंतामणी वाकस आणि त्याच्या विरोधात जे आंबे भवानी बिसेगाव. असं वाटलं होतं की शेवटच्या क्षणापर्यंत नाबादची पारे खेळतील, परंतु शेवटच्या बॉलवरती दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बॅटर धावबादच्या स्वरूपात पाहायला मिळाला. परंतु आता ही नाबादची केली साकारण्याची संधी रॉयल रायगड कडाव टीमकडे जरूर पाहायला मिळते. तो जयवंत सिंग यांच्याकडून पारितोषिक वाढलं. आता षटकार हॅट्रिक 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. मिजाबजी बुबेरे यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. मिजाबजी बुबेरे या आपण मंचावरती, आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. दरम्यान आपण पाहतो 29 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 बॉल आणि 11ची गरज होती, परंतु गणेश गारे गोलंदाजीला आलेत. सांघिक कोट्यातल्या तिसरं षटक गणेश गारेच्या हातात आहे. पहिला बॉल गणेश गारेचा आलाय डॉट. पुन्हा एकदा सामना समांतरवरती पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय, परंतु इथे पक्षी सहजरित्या जाळ्यात अडकलाय. कल्पेश साळुंकेला परतावा लागेल. रन मशीनला थांबवलंय, परंतु आता अजून काय घडतंय मैदानात ते पाहूया. कारण जिथे 12 बॉल 11ची गरज असताना पहिला बॉल गणेश गारेने डॉट फेकला. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती कल्पेश साळुंकेला लॉंग ऑन रिझर्व मध्ये जेलबादच्या स्वरूपात त्याने परतावलंय. ठोक डीजे. तीन षटकार मारले तर 1000. हा चांगला पटका. यावेळी मात्र चौकार आलाय. 3 चौकार आले तर 500 आणि 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचे कॅश प्राइज आदरणीय जयवंत दादा शिंगे यांच्याकडून. पहिला चौकार तर मित्र म्हणेल आलाय. फलंदाज आपण पाहतोय विशाल. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय विशालच्या बॅट मधून आलाय, परंतु यावेळी विशालला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. कमांड डीजे. एकीकडे आमची कॉमेंट्री ना दुसरीकडे तुमचा डीजेचा आवाज. माहोल सगळा बदलून टाकलाय तुम्ही. खरं म्हणायला गेलं तर तो क्रिएट करण्याची क्षमता तुमच्या जरूर आहे. कारण जसा माहोल पाहिजे प्रेक्षकांना मनमुराद आनंद जो लुटायचा आहे, एकतर मैदानात तो माहोल क्रिएट केला जातोय आणि त्याच्यावरती तुमचे 4 चांद लागले जात आहेत. दरम्यान जाऊया गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग लाईनवरती अभिदेव गोरे जरूर मैदानात दाखल झालेत. विकेटचं पतन विशाल. चांगला फटका अभिदेव गोरेच्या बॅट मधून येतोय. स्क्वेअर लेग रिजनचा
वन बाउन्स चौकार डीजे. टू का 4 आणि 4 टू का 1. खरं आहे, गाणं फार मजेशीर आहे, परंतु क्रिकेटला तंतोतंत जुळवून घेतलं जात आहे. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. ऑनसाइड रिजनला फटका आलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी स्वरूपातली धावी एका धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली अद्यापर्यंत 38 आकड्यावरती. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 2 धावसंख्येची आता विजयाला गरज आहे. कारण मी पुन्हा एकदा या मॅच मध्ये ते वक्तव्य केलं होतं, कोण विसरणार ती स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची मॅच, जिथे मात्र जाईच्या विरोधात हाच रॉयल रायगड कडाव संघ आपल्याला खेळताना दिसला होता आणि नीतू मालीने ती गोलंदाजी केली होती. 2 धावा त्याने करून दिल्या नव्हत्या प्रतिस्पर्धी संघाला, परंतु आता या मैदानात तीच सिच्युएशन उभी राहिलंय. परंतु आता बॅटिंग लाईन साठी आहे कडाव टीम आणि त्याच्या विरोधात खेळताना दिसून येते श्रीमती बाबा उमरली टीम. आता या 2 धावा वाचवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज आणला जाणार ते पाहूया. बहुतांशी अक्षयच्या हातात ही गोलंदाजी जरूर असेल, परंतु काहीसा बदल मॅच मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज नव्याने मात्र निर्माण केले गेलेत. अर्थातच 4थं षटक या सत्राचं स्लॉगवर, या मॅच मधल्या स्लॉगवर आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज 22. पाहूया या 2 धावा वाचवल्या जातील किंवा 2 धावा सहजरित्या कुठल्या जातील. क्रिकेट मधला रोमहर्षक संघर्ष मित्रांनो आपण अनुभवतोय. बॅटिंग लाईन मध्ये केलेल्या चुका यावेळी मात्र निस्तारण्याची वेळ आहे, परंतु इथे मात्र समोर दादा फलंदाज पाहायला मिळतात. एकीकडे आहे अभि देवगरे तर दुसरीकडे कौशल गुराव. चांगला पटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर मात्र यावेळी लेवल जरूर आहे. पंबल पाहायला मिळालं आणि इथे रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्या नियमाकडे जरूर आपल्याला जावं लागेल. मला वाटतं हल्ली काही दिवसांपूर्वीच एक मॅच आपण अनुभवली होती. मला वाटतं वाकणच्या विरोधात एक टीम होती जिथे मात्र एक्साइटमेंट वाढली आणि स्कोर लेवल झाल्याच्या नंतर खेळाडूंची एक्साइटमेंट इतकी वाढली होती की ते मैदानात प्रवेश केला आणि तिथे मात्र 2 धावांची पेनल्टी बसली. म्हणजे शेवटच्या बॉलवरती 3 धावा कराव्या लागल्या आणि तिथे आला होता षटकार. नेक्स्ट मॅच सुद्धा एक बिग फाईट जरूर पाहायला मिळेल. लवजी त्याच्या विरोधात मोहाची वाडी. सध्या या बॉलवरती चुकी जरूर केली, कारण इथे मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती बॉल फेकायचा होता, तिथे मात्र स्ट्राईक वरती फेकला गेला आणि त्याच्यानंतर मित्र म्हणे सेफरित्या बॅटर मैदानात रवाना झाले. दरम्यान या ठिकाणी रॉयल रायगड कडाव टीम विजयी झाले. विजय संघाचे अभिनंदन. तर श्रीपती बाबा उमरली टीम आपल्या मनापासून कौतुक. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवल्यामुळे जाऊया आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबाकडे. अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जाईल